याकोब आपल्या मुलांना म्हणाला, एकमेकांच्या तोंडाकडे पाहून काय उपयोग? जा तिकडे मिसर देशामध्ये जा, तिथे अन्नधान्य हे भरपुरीने आहे. असं त्यांना सांगितल्यावर याकोबाचे सर्व मुलं मिसर देशामध्ये आले. आता आपण पाहूया की ते प्रवास करत गेले. कोण? ज्यांनी विकून टाकलेलं होतं. कोठे? ज्याला त्यांनी विकून टाकलं त्याच्याकडेच ते आले. प्रियांनो, काय झालं चला आपण पाहूया. उत्पत्तीचे पुस्तक 42 अध्यायातील सुरुवातीचे काही वचनं वाचतो. याकोबाने ऐकले की मिसर देशात धान्य आहे. तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात? मग तो म्हणाला, पहा, मिस्रात धान्य आहे असे मी ऐकतो. तुम्ही तेथे जाऊन आपल्यासाठी धान्य विकत आणा, म्हणजे आपण जगू, मरणार नाही. मग योसेपाचे 10 भाऊ धान्य खरेदी करण्यासाठी खाली मिसर देशात गेले. तथापि योसेपाचा भाऊ बन्यामीन ह्याला याकोबाने त्याच्या भावांबरोबर पाठवले नाही, कारण तो म्हणाला कदाचित त्याला एखादा अपाय व्हायचा. प्रियांनो, त्यांच्यावर वडिलांचा भरोसा नव्हता. का माहीत आहे? कारण एकेकाळी ज्याच्यावर त्याने खूप प्रेम केलं त्या योसेफाला याच लोकांनी, त्यांच्याकडे तो गेल्यावर त्यांनी काय केलं माहिती नाही, पण योसेफ मरण पावला. आता जर मी बन्यामीनाला पाठवलं तर त्याच्यासोबत देखील काय करतील हा विचार करून त्याने पाठवलं नाही. त्याने सर्व 10 भावांना पाठवलं. पुढे काय झालं? ह्याप्रमाणे इस्रायलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले, कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लावून त्याला मुजरा केला. हेच तर स्वप्न होतं प्रियानो. बिचारा योसेफाने 13 वर्षांपूर्वी सांगितलं होतं. आता 13 वर्ष प्लस 7 वर्ष झाले, सर्व 20 वर्ष झाले. भावांनो, मी स्वप्न पाहिलं आहे. कोणतं स्वप्न पाहिलं आहे? सूर्य, चंद्र आणि 11 ताऱ्यांनी येऊन माझ्या समोर मला दंडवत घातलं. त्यांनी मला नमन केलं. म्हणजे यातून तुला काय म्हणायचं आहे? आम्ही सर्व तुझ्या पायांसमोर झुकू असं तुला वाटतं का? एवढा गर्व आहे तुला? हे काय मूर्खासारखं स्वप्न पाहत आहेस? मनाला वाटेल तसं ते बोलले. हा पहा स्वप्नदर्शी, असं म्हणून त्याची थट्टा केली. एवढंच नाही, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. पहा 37वा अध्याय 19 आणि 20 वचन. ते एकमेकांना म्हणाले, पहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशुने त्याला खाऊन टाकले आहे. मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होते ते. तेव्हा आपण पाहू की स्वप्नाचं काय होतं. याने जे स्वप्न पाहिलं आहे ना, याला मारून टाकू आणि मग पाहू की याच्या स्वप्नाचं काय होतं. प्रियांनो, असं बोलून त्यांनी योसेफाला मारण्याचा कट केला. तेव्हा रौबेनाने त्यांना थांबवलं आणि यहुदाने सल्ला दिला की आपण याला विकून टाकूया. योसेफाचा कुठे पत्ताच राहू नये म्हणून भावांनी त्याला विकून टाकलं. विकून टाकण्यात आलेला योसेफ तर देशाचा मुख्य अधिकारी बनला आणि ज्या भावांनी त्याला विकलं ते मात्र योसेफाच्या चरणापाशी येऊन मुजरा करू लागले. काय तुम्हाला अपमानित केलं आहे का? काय तुमची निंदा करण्यात आली आहे का? विनाकारणच तुम्हावर दोषारोप लावले आहेत का? तुम्ही कोणती चूक केली नाही, तुम्ही कोणतीही चूक केलेली नव्हती, तरीही तुमच्यावरती दोष लावण्यात आलेले आहेत का? यामुळे तुम्ही चिंता करत आहात का? आता दुःख करत आहात का? अतिशय त्रस्त होऊन तुम्ही वेदना सहन करत आहात का? तर तुमच्यासाठी बातमी आहे. कोणती आहे? तुमची जी परिस्थिती आहे ती देवाच्या हातात, त्याच स्थितीमध्ये सोपवून द्या. ज्यांनी तुमची निंदा केलेली आहे, ज्यांनी तुम्हाला अपमानित केलेलं आहे, ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, त्यांना एक दिवस माझा देव तुमच्याकडे मदत मागण्यासाठी तुमच्या समोर येऊन, एक दिवस त्यांना तुमच्या समोर नमन करण्यासाठी तो देव त्यांना तुमच्याकडे आणण्यासाठी भाग पाडेल, असा देव आपला परमेश्वर आहे. ज्यांनी विकून टाकलं होतं ते लोक ज्याला विकलं होतं त्याच्याकडेच आता येऊन त्यांनी त्याच्या समोर त्याला दंडवत घालून त्यांनी त्याला मुजरा केला. सुरू केलेला जो प्रवास योसेफाच्या जीवनामध्ये दुःख घेऊन आला, तोच प्रवास आता काय करत आहे माहितीये? एक मोठा विजय त्याला मिळवून देत आहे. विजयाच्या मार्गाने त्याला चालवत आहे. सर्व भावांनी येऊन योसेफासमोर त्याला नमन केलं.
हा योसेफच आहे हे त्यांनी ओळखलं नव्हतं. परंतु जेव्हा योसेफाने त्यांच्याकडे पाहिलं, त्याने त्यांना ओळखलं. पुढे पहा 42 अध्याय 7 वचनापासून. योसेफाने आपल्या भावांना पाहताच ओळखले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यांना विचारले की तुम्ही कोठून आलात. त्यांनी म्हटले, कनान देशातून धान्य खरेदी करायला आम्ही आलो आहोत. योसेफाने आपल्या भावांना ओळखले, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. मग त्यांच्याविषयी जी स्वप्ने पडली होती त्यांचे योसेफाला स्मरण होऊन तो त्यांना म्हणाला, तुम्ही हेर आहात, देशाची मर्मस्थाने पाहण्यासाठी तुम्ही आला आहात. ते म्हणाले, महाराज नाही, आम्ही आपले दास अन्न सामग्री खरेदी करायला आले आहेत. आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून सरळ माणसे आहोत, आपले दास हेर नव्हेत. तो त्यांना म्हणाला, नाही, तुम्ही देशाची मर्मस्थाने पाहण्यास आला आहात. ते म्हणाले, आम्ही आपले दास 12 भाऊ असून कनान देशातल्या एका पुरुषाचे मुलगे आहोत. सर्वांत धाकटा आज मितीस बापाजवळ आहे व एक नाहीसा झाला आहे. काय म्हटले? एक नाहीसा झाला. प्रियांनो, जर तुम्ही बारकाईने येथे पाहाल तर या भावांनी 20 वर्षांपूर्वी जो अन्याय केला होता, जे दुष्टपणाचं कृत्य केलेलं होतं, ते त्यांच्या नकळतपणेच देव त्यांच्या मुखातून कबूल करून घेत आहे. अहो ऐका, आम्ही एकाच बापाचे मुलं आहोत. आम्ही 12 भाऊ आहोत. 10 जण येथे आलो आहोत. एक जण वडिलांकडेच आहे व दुसरा तो नाहीसा झाला. ते विचार करत होते की योसेफ नाहीसा झालेला आहे. ते कोणाला सांगत होते माहीत आहे? जो योसेफ अस्तित्वात आहे त्यालाच ते सांगत आहे. काय माहिती? तो नाहीसा झाला. ते विचार करत होते की त्याचा आता काय झालं असेल. ज्याच्याविषयी त्यांनी विचार केला की त्याचा आता काय झालं असेल, त्याच व्यक्तीला परमेश्वर देवाने सर्व देशावरचा एक मुख्य अधिकारी या रूपाने उंच केलं. किती अद्भुत असा आहे आपला हा परमेश्वर देव. योसेफाच्या पक्षाने बोलण्यासाठी तेव्हा कोण होतं? प्रियांनो, जेव्हा योसेफ हा एकटाच होता, जेव्हा तो एकटा पडलेला होता त्याच्यासोबत, तेव्हा कोण होतं? योसेफाची ओळख त्या राजाला कोणी करून दिली? कोणी ठाऊक आहे? त्याच्या सोबत जो होता त्या देवाने. जर परमेश्वर तुमच्या बरोबर असेल तर जरी तुम्ही एकटे असाल, असू शकतं तुम्हाला कोणताही आधार नसेल, असेल की कदाचित तुमचं काही ठिकाण नसेल, तुमचं सांत्वन करणारं देखील कोणी नसेल, आणि अनेकदा तुम्हाला कोणतं ठिकाण देखील नसेल. अनेकदा ॲड्रेस लिहिण्यासाठी सांगतात, परमनंट ॲड्रेस विचारत असतात, प्रेझेंट ॲड्रेस लिहिण्यासाठी सांगतात. किती वेळेला आपण किती लोक, या आठवड्यात मी इथे होतो, पुढच्या आठवडी मी दुसरीकडे असेल, पुढच्या आठवड्यात माहिती नाही, कुठे जाणार माहिती नाही, मला ॲड्रेस नाही. अशा परिस्थितीमधून आज तुम्हातील कोणी चालले आहेत का? तर प्रभूमध्ये मी तुम्हाला विनंती करून सांगतो, योसेफाला कोणताही मिसरमध्ये ॲड्रेस नव्हता. जर कोणता ॲड्रेस होता तर माझ्या बरोबर राहणारा परमेश्वरच माझा ॲड्रेस आहे. परमेश्वरच माझा ॲड्रेस आहे. तोच माझा आधार आहे. तोच माझा दृढ गड आहे. प्रियांनो, जे देवाला आपला ॲड्रेस बनवतात ते कधीही ॲड्रेसलेस होत नाहीत. जर आमच्यातील कोणी अशा परिस्थितीमधून चाललेले असतील तर देवाला आपला ॲड्रेस बनवून घ्या. देवाला आपलं आश्रयस्थान बनवा. परमेश्वराला आपला आधार बनवा. जे त्याच्यावरती अवलंबून राहतात त्यांना कधीही तो परमेश्वर सोडत नाही. जे परमेश्वरावर भरोसा ठेवतात परमेश्वर त्यांना पूर्णपणे शांती देतो. हे देवाचं वचन आहे. प्रियांनो, त्याने केलं. 13 वर्षांपर्यंतचा परीक्षेचा काळ जेव्हा समाप्त झाला तेव्हा योसेफाला शांती दिली. त्याने त्याला पूर्ण शांती दिली, महान अशी शांती दिली. तो देश अस्तव्यस्त होऊन जेव्हा बुडून जाणार होता, त्या दुष्काळामध्ये नष्ट होणार होता, अशा काळामध्ये ऐका, त्या मिसर देशाचा आधार बनणारा एक शांतीदाता म्हणून त्याला तयार केलं. आता सर्व भाऊ प्रवास करून कोठे पोहोचले माहितीये? योसेफाकडे येऊन पोहोचले व योसेफाला सांगत आहेत, आम्ही 12 मुलं आहोत. एक वडिलांकडे आहे व एक नाहीसा झाला. 14वे वचन पहा.
मग योसेफ त्यांना म्हणाला, तर मग मी तुम्हाला म्हटले तेच खरे आहे, तुम्ही हेरच आहात. आता तुमची कसोटी पाहतो. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही. तुमच्यापैकी एकाला त्या भावाला आणायला पाठवा. तुम्ही येथे अटकेत राहा, म्हणजे जे तुम्ही म्हणता ते खरे आहे किंवा नाही ह्याची परीक्षा होईल. नाही तर फारोच्या जीविताची शपथ, तुम्ही हेर ठराल. मग त्याने त्यांना 3 दिवस एकत्र अटकेत ठेवले. जो जेवढं पेरेल तितकंच त्याला पीक मिळेल. काय आहे सांगा? जो जितकं पेरेल त्याला तेवढंच पीक मिळेल. बायबल सांगतं, फसू नका, कारण परमेश्वराचा उपहास व्हावयाचा नाही. मनुष्य जे काही पेरेल त्याचेच त्याला पीक मिळेल. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही जर कोणावरती अन्याय केला किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये आम्ही त्यांचं नुकसान केलं किंवा एखाद्या व्यक्तीचं आपण वाईट केलं, तर त्याची किंमत भरल्या वाचून आपल्याला राहता येणार नाही. या 10 जणांना त्याचा प्रत्यय येत आहे. आता हे 10 लोक जिवंतपणीच मरून चाललेत अशा भीतीमधून ते चालले आहेत आणि आता एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहून विचारात पडले. काय विचार करत असतील? पहा 21 वचन. मग ते एकमेकांना म्हणाले, आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दुःख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही, म्हणून हे दुःख आपल्यावर आले आहे. आपण त्याचे ऐकले नाही म्हणून हे दुःख आपल्यावर आले आहे. प्रियांनो, आपण पाहतो की ते एकमेकांशी त्याबद्दल चर्चा करू लागले. म्हणजे तेव्हा योसेफ अतिशय तळमळला असेल. प्रियांनो, त्याच्या सख्या भावांनी दुष्टपणा करून त्याचे कपडे काढून घेतले, त्याला खड्ड्यामध्ये फेकून दिलं व जेव्हा ते त्याची थट्टा करू लागले, योसेफ कितीतरी तळमळला असेल. विनंती करून म्हटला असेल, भावांनो, मी तुमचं क्षेमकुशल विचारण्यासाठी आलो. मी तुमच्यासाठी अन्न घेऊन आलेलो आहे. मी जे अन्न आणलं तेच तुम्ही खात आहात तर खा, परंतु माझ्यासोबत असा अन्याय का करत आहात? प्रियांनो, आपण पाहतो की अनेकदा भाऊ बहिणींमध्ये बरेचसे मतभेद हे होत असतात. अनेकदा जाणून बुजून मोठ्या भावाला किंवा लहान बहिणीला किंवा मोठ्या भावाला रडवण्यात येत असतं. जाणीवपूर्वक आपल्या बरोबरच्या आत्मिक भावांनाही रडवल्या जात असतं. जाणीवपूर्वक अनेकशे लोक आपल्यासोबत काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला रडवत असतात. ते त्याची चेष्टा करत असतात, त्याच्यावर हसत असतात. तो कितीही दुःखी होत असला, व्याकुळ होत असला तरी सैतानासारखे हसत असतात. कृपा करून प्रिय भाऊ आणि बहिणींनो, समोरील व्यक्तीला घायाळ करून, समोरील व्यक्तीवर अन्याय करून, त्याला दुःख देऊन, त्याला त्रस्त करून तुम्ही आनंद करण्याचा प्रयत्न करू नका. कशामुळे? कारण जे तुम्ही केलं आहे त्याचा एक दिवस तुम्हाला मोबदला भरावा लागेल. असू शकतं दुसऱ्याच दिवशी त्याचा अनुभव येणार नाही, दुसऱ्याच दिवशी तसं घडणार नाही. पुढच्याच महिन्यामध्ये लगेच तुम्ही जो अन्याय केलेला आहे, जे पाप तुम्ही केलेलं आहे, जी फसवणूक तुम्ही केलेली आहे, एका मनुष्याच्या जीवनात जो धोका तुम्ही दिलेला आहे, अशा सर्व दुष्कृत्यांचा दंड तुम्हाला लगेच मिळाला नसेल. पण ऐका, या लोकांनी योसेफाचा द्वेष केला, वैर बाळगून त्याच्यावर अन्याय केला, त्याला विकून टाकलं, लगेच दंड मिळाला नाही मिळाला. अनेकदा आमच्यामध्ये अशी समज असते, काय माहितीये, तुम्ही जाणून बुजून चूक करता, जाणीवपूर्वक तुम्ही पाप करता, ते पाप आहे, ते वाईट आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण तरीही करणार. आणि ते केल्यावर तुम्ही वाट पाहत असता, देव मला दंड देतो की नाही, दंड परमेश्वर मला देणार किंवा नाही. दुसऱ्या दिवशी काही दंड मिळाला नाही. तो पूर्ण आठवडा तुम्ही वाट पाहिली, पण दंड काही मिळाला नाही. तुमची बाईक स्किड झाली नाही, कोणता अपघात घडला नाही, हातपाय तुमचा तुटला नाही, तुमची नोकरीही गेली नाही, कोणता आजारही आला नाही, आरोग्य अगदी ठीक आहे, सर्व काही तर ठीक आहे. तेव्हा तुमचे विचार काय असतील माहीत आहे? परमेश्वराने मला पाहून देखील मला दंड दिला नाही, म्हणजे कदाचित त्याने पाहून दुर्लक्ष करून नंतर सोडून दिलं असेल. मग कदाचित देव मला दंड देणार नाही अशा भरोशाने तुम्ही केलेल्या पापाचा दंड लगेच मिळाला नाही, यामुळे आणखी एक पाप करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त व्हाल, पुन्हा ते पापी कृत्य करण्यासाठी तयार व्हाल, पुन्हा ते पापी कृत्य करण्यासाठी पुढे जाल, कारण की तुम्हाला त्या पापाचा दंड मिळाला नाही. यामुळे कृपा करून लक्ष द्या. आपण साधारणपणे इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल जेव्हा फाईल करतो, तिचा एक काळ असतो, मार्च 31 तारखेपर्यंत. सर्वांनी रिटर्न फाईल केली पाहिजे, सर्वांनी आपलं अकाउंट सबमिट केलं पाहिजे. अशा प्रकारे 1 वर्ष, 1 महिना व 1 तारीख जी आहे ती गव्हर्नमेंटने फिक्स केलेली आहे. त्या वेळेपर्यंत सर्व अकाउंट सेटल झालं पाहिजे. परंतु आता लक्ष द्या, परमेश्वर जेव्हा तुमचं अकाउंट सेटल करेल तेव्हा तो मार्चच्या महिन्यामध्ये सेटल करेल असा काही रूल
नाहीये. तो ऑगस्टमध्येही करू शकतो किंवा ऑक्टोबरमध्ये करू शकतो, डिसेंबरमध्येही करू शकतो किंवा फेब्रुवारीमध्ये देखील करू शकतो. तो कधी तुमचं अकाउंट सेटल करेल ते तुमच्या हातात नसून देवाच्या हातामध्ये आहे. जेव्हा तुमचं अकाउंट सेटल करण्याची वेळ येईल तेव्हा निश्चित त्याची किंमत तुम्ही भरल्यापासून पळू शकत नाही. योसेफाला त्याच्या भावांनी अन्याय करून विकून टाकलं, पण लगेच त्यांना दंड मिळाला नाही. 1 वर्ष होऊन गेलं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, आता जवळपास 20 वर्ष झाले. आता 20 वर्षानंतर त्यांनी त्या 20 वर्षांपूर्वी केलेल्या त्या चुकीचा मोठा दंड आता भरावा लागत होता. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया ऐका. पापाचं वेतन आहे. तुम्ही जे पाप करत आहात त्याचा दंड मिळेल. तो दंड तुमच्यावर कधी येईल कदाचित तुम्हाला माहिती नाही, परंतु निश्चित तो दंड तुम्हाला मिळेल. तो कदाचित पुढच्या आठवड्यात असेल, पुढच्या महिन्यात असेल, पुढच्या वर्षामध्ये असेल. तुम्ही तुमच्या पापाबद्दल परमेश्वरासमोर कबुली देऊन ते मान्य करून पश्चाताप करून जर तुम्ही प्रार्थना केली नाही तर कोणत्या दिवशी तो दंड तुम्हाला मिळेल तुम्हाला ठाऊक नाही. यामुळे जेव्हा तो दंड तुम्हावर येईल तेव्हा तुम्ही देवाचे चरण धरून काय उपयोग होणार आहे. एकदा एका संदर्भात एका वेळी एक भाऊ माझ्याकडे आला. पास्टर, माझं लग्न होणार आहे असं त्याने मला आनंदाने सांगितलं. मी म्हटलं, मोठी आनंदाची गोष्ट आहे. तुझं लग्न जमलं, खूप चांगली गोष्ट आहे. माझं लग्न जमलं आहे ज्या भावाने मला सांगितलं. एक दिवस तो भाऊ धावत धावत माझ्याकडे आला. लग्न जमलं आहे असं सांगणारा तो भाऊ दुसऱ्यांदा जेव्हा माझ्याकडे धावत आला त्याच्या चेहऱ्यावर निराशा आली होती. एक भय त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. नैराश्यामध्ये तो आला होता. घाबरलेल्या स्थितीत आलेला होता. तो येऊन बोलू लागला, पास्टर, माझं लग्न जमलं होतं ना? हो, तू मला सांगितलं होतंस. हो ना पाळक साहेब. परंतु काय? परंतु पास्टर, लग्न करण्याची भीती वाटते आहे. का बरं? एक वाईट घटना घडली आहे. काय झालं? ती मरून गेली पास्टर. कोण मरून गेली? कोणी जर असं सांगितलं तर कसं वाटेल सांगा? ती मरून गेली पास्टर. अरे, कोण मेली? 8 वर्षांपूर्वी ज्या स्त्रीसोबत मी पाप केलं होतं ती स्त्री मरून गेली पास्टर. 8 वर्षांपूर्वी ज्या स्त्रीसोबत तू पाप केलं होतं ती स्त्री मरून गेल्यामुळे तुला आता त्याची एवढी भीती का वाटत आहे? तू आता त्या गोष्टीचे एवढे टेन्शन का घेत आहेस? 8 वर्षांपूर्वी तू तिच्यासोबत पाप केलं आणि आता ती मरून गेली. तुझं लग्न जमलं आहे, आता तू लवकर लग्न करणार आहेस. जी मरून गेली आहे तिच्याबद्दल टेन्शन का? आता का घाबरत आहेस? तो थरथर कापत भयभीत झालेला होता. प्रियानो, अरे, तुला एवढं टेन्शन का आहे? एवढा का घाबरलास? तेव्हा तो सांगू लागला, घाबरू नाही तर दुसरं काय करणार पास्टर? पण का भावा, ती मेली तर तू का घाबरतोस? तसं नाही पास्टर, ती नैसर्गिक मरणाने मेली नाही. मग ती कशी मेली? ती एड्सच्या आजाराने मरून गेली पास्टर. तिला एड्सचा आजार होता आणि ती मेली. हो पास्टर, ठीक आहे, तिला एड्सचा आजार होता त्यामुळे ती मेली, पण तुला टेन्शन का आहे? तिच्या कस्टमरपैकी मी देखील एक होतो पास्टर. 8 वर्षांपूर्वी मी देखील तिच्यासोबत पाप केलं पास्टर. बरं ठीक आहे, पण तू आता का घाबरलास? माहिती नाही पास्टर. काय माहिती नाही? तेव्हा तर ती मेली नाही. कधी? 8 वर्षापूर्वी ती मेली नाही. त्यावेळेचा आजार आता बाहेर पडला आणि आता ती मरण पावली. आता मला याच गोष्टींच्या भीतीने ग्रासला आहे. कशाची भीती? त्यावेळी जो आजार मला लागला कदाचित तो आता बाहेर पडेल. प्रियांनो, ऐकत आहात? लग्न करणार होता अशा वेळेमध्ये, आनंद करण्याच्या त्या वेळेमध्ये, वैवाहिक जीवन जगायचं आहे अशा वेळेमध्ये तो थरथर कापत आहे. प्रियांनो, पापाचा स्वभाव हाच आहे, तो भयभीत करून सोडतो. तुम्ही जोपर्यंत पाप करत राहाल त्यापासून आनंद मिळेल, परंतु बायबल आम्हाला सांगतं, त्या पापाविषयी काय सांगतं माहीत आहे? अल्प काळाचं ते पापी सुख तुम्हाला भोग देईल, पण ते क्षणिक असेल, केवळ थोड्या वेळापुरतं असेल. तुम्ही कोणतंही पाप करत असाल, कोणत्याही पापात बुडालेले असाल तर बायबल आपल्याला सांगतं त्याचं सुख थोड्या काळाचंच आहे, केवळ अल्प काळाचं असतं, केवळ क्षणिक असतं. जेव्हा दारू पिता तिची मजा थोड्या काळापुरतीच असते. जेव्हा तुम्ही गुटखा खाता त्याची मजा थोड्या काळाची असते. जेव्हा ड्रग्ज घेता त्याची मजा थोड्या काळचीच असते. स्त्रियांसोबत वेळ जो स्पेंड करता ती मजा थोड्या काळापुरती आहे.
तुम्ही कोणतीही चूक केली, कोणतेही पाप करत असले, कोणत्याही सवयीचे तुम्ही गुलाम बनले, ऐका, त्या केवळ क्षणिक, केवळ क्षणभंगूर अशा आनंदासाठी किती लोक आपल्या जीवनाचा नाश करत आहेत. त्या पापाच्या क्षणिक सुखासाठी तो त्या स्त्रीकडे तर गेला. आता ती स्त्री एड्सच्या आजाराने मरून गेल्यावर 8 वर्ष गेल्यानंतरही तो टेन्शनमध्ये आला. कारण माहितीये, जे पाप त्याने त्या काळी केलं होतं, ते पाप त्याला आता शांती रहित असं करून टाकत आहे. पापाचा एक स्वभाव आहे, ते तुमची शांती दूर करून टाकतं. तुमच्या जीवनातील आनंद हिरावून घेतं. आनंद करण्याच्या वेळेमध्ये ते तुम्हाला आनंद करू देत नाही. तुम्ही हर्षित होण्याच्या वेळेत तुम्हाला तो हर्ष करू देणार नाही. तुम्ही जेव्हा देवासाठी जगले पाहिजे अशा वेळेमध्ये तुम्ही देवासाठी न जगता मागील काळी जे पाप तुम्ही केलं ते कबूल करून सोडणार नाही तर, किंवा मग त्या पापाच्या बाबतीत देवासोबत अकाउंट सेटल करणार नाही तर ते पाप तुम्हाला अतिशय सतावून सोडेल. तो मुलगा येऊन रडत होता. 8 वर्षांपूर्वी जे पाप त्याने केलं होतं, आता त्याला भयभीत करण्यास त्याने भाग पाडलं. हीच गोष्ट घडली. 20 वर्षांपूर्वी केलेलं ते जे पाप होतं, ते आज योसेफाच्या भावांचा पाठलाग करत आलं होतं. 20 वर्ष गेल्यानंतर ते आज एकमेकांशी बोलू लागले. आम्ही खरोखर आपल्या भावाच्या बाबतीत अपराधी होतो. आम्ही केलेलं पाप कोठे जाणार? रौबेन बोलू लागला. त्या दिवशी योसेफ रडत होता. तो तळमळत होता. त्याने विनवण्या केल्या, पण तरीही आम्ही त्याचं नाही ऐकलं. आम्ही कठोरपणे त्याच्याशी वागलो. निर्दयता दाखवत आम्ही त्याच्याशी कठोर वागलो. कोठे जाणार आमचं ते पाप? त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल. लक्षात येत आहे का? त्यांनी 20 वर्षांपूर्वी केलेल्या चुकांबद्दल आज त्याचं फळ ते भोगत होते. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, योसेफाच्या भावांपेक्षा आपण काही कमी नाहीत, काही महान नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या पापाचा तो परिणाम 20 वर्ष होऊन गेल्यानंतर जर दंड म्हणून त्यांच्यावरती आला आहे, तर आज आपण सावध झालं पाहिजे. चला, आपण आपल्या जीवनांना सुधारूया. केलेले जे पाप आहे, करत असलेलं जे पाप आहे, त्याला हलक्यात घेऊ नये. काही होत नाही असा विचार करू नका. काही होणार नाही असा विचार करू नका. देव दुर्लक्ष करेल आणि सोडून देईल हा विचार करू नका. नो. जेव्हा तुम्ही पाप करत राहाल, पापाचं बीज लगेच अंकुरित होणार नाही, लगेच उगवलेलं तुम्हाला दिसणार नाही. भले लगेच त्याला फळ येणार नाही, परंतु एक दिवस निश्चितच त्याचं पीक येईल. ते एक छोटंसं रोप बनून त्यानंतर ते एका विशाल वृक्षाप्रमाणे तुमच्या समोर ते उभं राहील. ते एक मोठं वृक्ष बनण्याच्या अगोदरच जेव्हा ते रोपाच्या स्वरूपात आहे, आजच जर तुम्ही आपलं जीवन देवाला अर्पण कराल, तर देवाच्या उपस्थितीत म्हणाल तर, देवा, मी केलेले अपराध आणि मी केलेले पाप हे कमी नाहीत. जाणून बुजून मी कितीतरी पाप केले आहे. माझ्या कुटुंबातील लोकांविरुद्ध पाप केलं आहे, भावांविरुद्ध पाप केलं आहे. माझ्या मित्रांसोबत मी वाईट केलेलं आहे. माझ्या नातलगांशी मी वाईट वागलो आहे. जे माझ्यासोबत काम करत होते त्यांच्यासोबत वाईट वागलो आहे. सेवेमध्ये असून देखील सोबतच्या सेवकांसोबत मी वाईटरित्या वागलो आहे. सेवा कार्यामध्ये असून देखील सोबत सेवा करणाऱ्या लोकांवर मी अन्याय केलेला आहे. एवढंच नाही तर मी माझ्या पत्नीला फसवलं आहे, मी पतीला फसवलेलं आहे, मी माझ्या मुलांना फसवलं आहे, मी धोका दिलेला आहे. हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, ही प्रार्थना करणं अति गरजेचं आहे. माझा देव तुमच्यावर दया करण्यासाठी तुम्हाला क्षमा करण्यास तयार आहे. पण काय क्षमा मागण्यासाठी तुम्ही तयार आहात का? किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही रडू पाहणार आहात, दुःख भोगू इच्छित आहात? ती तुमची मर्जी. चला प्रार्थना करूया. प्रत्येकाने प्रार्थनेत सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे. पवित्र परमेश्वर देवा, आम्ही आमचे दोनही हात वर करून परमेश्वरा, आम्ही म्हणत आहोत, मला माफ कर, मला तू क्षमा कर. तू आमच्या पापांना पाहत नाहीस, लक्ष देत नाहीस, तू दुर्लक्ष करतोस. अशा प्रकारचा एक मूर्खतेने भरलेला वाईट विचार, निडर होऊन आम्ही पाप करावं यासाठी ते आम्हाला प्रोत्साहित करत आहे. परंतु देवा, हे सत्य नाहीये. पेरलेलं प्रत्येक बीज ज्या प्रकारे अंकुरित होतं, त्या प्रकारे केलेल्या प्रत्येक पापाचा दंड देखील मिळेल, हे जे सत्य आहे ते आम्ही जाणून घेऊ नये, समजून घेऊ नये अशासाठी सैतान आम्हाला फसवत आलेला आहे. तो आमची फसवणूक करत आलेला आहे. पण तुझ्या वचनाने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जे वचन गाजवण्यात आलं आहे, त्या तुझ्या वचनाने आमच्या हृदयामध्ये बाणांप्रमाणे देवा
ते शिरलेलं आहे व सत्य आम्हाला दाखवून दिलेलं आहे. देवा, आम्ही जे पाप केलं आहे ते जर आम्ही तुझ्या समोर कबूल केलं नाही तर, आम्ही ते मान्य केलं नाही तर, आम्ही ते सोडून दिलं नाही तर आम्ही दंडापासून वाचू शकत नाही. हे सत्य अगदी स्पष्टपणे तू आम्हाला सांगितलं आहेस. वर्ष निघून गेले तरीही जे केलेलं पाप आहे ते कोठेही जाणार नाही. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दंडाप्रमाणे ते आम्हावरती येऊन पडेल. देवा, हेच जे सत्य होतं ते 20 वर्षानंतर, 20 वर्ष होऊन गेल्यानंतर योसेफाच्या भावांनी जो अपराध केला त्याचं प्रतिफळ म्हणून त्यांना भोगावं लागलं. जर त्यांना भोगावं लागलं तर आम्ही कसे वाचू शकणार? देवा, त्यापासून वाचायचं आहे तर केवळ एकमेव मार्ग आहे, प्रभू येशू. तुझी क्षमा आम्ही मिळवायची आहे, तुझी दया प्राप्त करायची आहे, तुझ्या रक्ताने धुतल्या गेलं पाहिजे व तू देत असलेला पश्चाताप आम्ही केला पाहिजे. हाच एकमेव असा मार्ग आहे. देवा, जितकेही लोक आपलं हृदय तुला समर्पित करत आहे, आज जितकेही लोक आपल्या चुका कबूल करत आहेत, त्यांना तू क्षमा कर व तुझ्या बहुमूल्य रक्ताने तू त्यांना शुद्ध करून, देवा, योसेफाप्रमाणे व दानियेलाप्रमाणे त्यांनी जसं आपलं तरुणपण शुद्ध ठेवलं, अगदी त्याचप्रमाणे तुझी महान अशी मोठी कृपा वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू दे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने बापा, ही प्रार्थना मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.